मी शुभम. एकेकाळी शहराच्या एका कोपऱ्यात समोसे विकणारा साधा माणूस होतो. माझं जग फार छोटं होतं. एक जुनी समोश्यांची गाडी, एक मोडकळीस आलेलं घर आणि माझी आजारी आई. माझ्या वडिलांचं निधन मी लहान असतानाच झालं होतं. त्यानंतर आईने लोकांच्या घरची भांडी घासून मला मोठं केलं. पण वय वाढत गेलं तसं तिचं शरीर साथ देणं बंद झालं. शेवटी घर चालवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. दररोज पहाटे 4 वाजता उठून मी समोश्यांचं सारण तयार करायचो. मग गाडी ढकलत शहरातील श्रीमंत भागात जायचो. तिथेच एका मोठ्या बंगल्याबाहेर माझी गाडी लागायची. तो बंगला होता राजेंद्र साहेबांचा. राजेंद्र शहरातील मोठा उद्योगपती होता. त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्यांची रांग लागलेली असायची. पण त्या वैभवाकडे पाहून मला कधीच हेवा वाटला नाही. कारण आई नेहमी म्हणायची, शुभम, दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवू नकोस, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव. मी तिचं प्रत्येक वाक्य मनात कोरून ठेवलं होतं. त्या दिवशीही सर्व काही नेहमीसारखंच होतं. सकाळची वेळ होती. गरमागरम समोश्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. ग्राहकांची गर्दी सुरू होती. अचानक एक काळी महागडी कार माझ्या गाडीसमोर येऊन थांबली.